नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटत होती, परंतु आता जी शिष्यवृत्ती भेटत होती त्यापैकी काही मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती बंद केलेली आहे. आता शिष्यवृत्ती बंद केलेली आहे, परंतु त्या शिष्यवृत्ती बंद केल्यानंतर त्या मुलांना वस्तू भेटणार आहेत. कोणत्या वस्तू भेटणार आहेत आणि इयत्ता कितवीपासून ते कितवीपर्यंत शिष्यवृत्ती बंद आहे आणि कितवीनंतर तुम्हाला मुलांना तुमच्या शिष्यवृत्ती सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती ह्या शासन निर्णय जी आरमध्ये दिलेली आहे. तर हा शासन निर्णय जी आर जो आहे तो 13 जुलै 2026ला आलेला आहे. तर ह्या 13 जुलै 2026च्या जी आरमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या इयत्तेपासून तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे. आता इथून मागं तुम्ही अर्ज केलेले आहेत, तर ते अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह होणार का रिजेक्ट होणार, तुम्हाला पैसे मिळणार का नाही, इथून पाठीमागं तुम्ही शिष्यवृत्ती सुरू होती त्यावेळेस अर्ज केले होते, ते पैसे भेटणार का नाही, संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि मुलांना कोणत्या इयत्तेमध्ये कोणत्या वस्तू भेटणार आहे, संपूर्ण हे जी आरमध्ये तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि संपूर्ण जे आहे ते शिष्यवृत्ती योजनेबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला ह्यामध्ये सांगतो. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण बघूयात की जे म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येऊन मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकरिता विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. 2020मधील उक्त तरतुदीच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांकरिता सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी पहा, पहिल्या ज्या योजना होत्या त्या योजना काही बंद करून त्यामध्ये सुधारित, इथून पुढं का पहा, सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्याची बाब जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होते असं या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे. तर शैक्षणिक योजनेमध्ये काही बदल केलेला आहे. तर कोणता बदल केला आहे ते तुम्ही पुढं पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की तुमचे मुलं कितवीला आहेत आणि तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या वस्तू भेटणार आहेत आणि कोणती शिष्यवृत्तीमध्ये किती रुपये भेटणार आहेत, हे आता नवीन पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि नवीन काही त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघणं, आपण संपूर्ण माहिती बघूयात. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांकरिता यापूर्वी सुरू असलेल्या शैक्षणिक सहाय्य योजना बंद करून सामाजिक सुरक्षा संहिता 2020मधील उक्त तरतुदीच्या अनुषंगाने सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. तर स्पष्ट सांगितलेलं आहे की म्हणजे शैक्षणिक योजना यापूर्वी म्हणजे ह्या अगोदर सुरू असलेल्या सर्व शैक्षणिक सहाय्य योजना बंद करून सुधारित शैक्षणिक योजना लागू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. तर त्यानुसार सदरहून योजनेअंतर्गत 7 शैक्षणिक बाबीचा सांगितले आहे तुम्हाला की त्या योजनेचं नाव काय आहे, तुम्हाला ज्या योजना मिळणार आहेत त्या योजनेचं नाव काय आहे, त्यामध्ये पात्र कोण असणार आहे, त्यामध्ये निकष काय असणार आहेत, वित्तीय सहाय्य काय असणार आहे आणि आवश्यक त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, संपूर्ण माहिती याच शासन निर्णय जी आरमध्ये प्रपत्र अ दिलेलं आहे त्यामध्ये नमूद केलेले आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो, परंतु अगोदर ह्यामध्ये आणखीन काय माहिती दिली तुम्हाला हे सांगतो. तर या ठिकाणी पहा, आणखीन एक माहिती कुठली आहे 2 नंबराकडे दिली. तर मूलभूत वस्तू संचाकरिता आवश्यक असलेल्या वस्तूची निवड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शासन मान्यते अंतिम करेल. तर इथं जे आहे ते एक गोष्ट भेटणार आहे, मुलांना वस्तू भेटणार आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांची मुलं जे शाळेत जातात त्या शाळेत जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी काय वस्तू भेटणार आहेत, त्या वस्तू कुठल्या भेटणार आहेत, तर ते पण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन मान्यतेने अंतिम करणार आहे. त्याच्याबद्दल आणखीन कुठल्याही अपडेट आलेली नाही, कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत. आता पुढील काही दिवसामध्ये ती पण अपडेट येईल, तेव्हा आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवूयात. आता आपण जाऊयात की डायरेक्ट बांधकाम कामगाराच्या मुलांना कोणत्या योजना मिळणार आहेत आणि त्यांचे नावं काय आहेत. तर इथं पहा की बांधकाम कामगाराच्या मुलांना कोणकोणत्या योजना भेटणार आहेत. तर या ठिकाणी पहा, योजनेचे नाव इथे दिलं आहे, पात्रता निकष या ठिकाणी दिलेत, वित्तीय सहाय्य या ठिकाणी दिलं आहे आणि आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी दिलेले आहेत. तर इयत्ता 9वी उत्तीर्ण पाल्यास पुढील शिक्षणाकरिता सहाय्य योजना 9वीसाठी बरं का हे लक्षात घ्या. तर 9वीसाठी कसं आहे आपण बघूयात. तर नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्ये या योजनेकरिता पात्र राहतील.
तसंच पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदीत असल्यास एकच लाभ अनुदान राहणार आहे. त्यानंतर यापूर्वी मंडळाच्या E01 इयत्ता 1ली ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वीसाठी सहाय्य योजनेचा लाभाकरिता लाभ घेतला असल्यास सदर लाभाचा पाल्यास या योजनेत लाभ अनुदान राहणार नाही. तर या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, जर यापूर्वी तुम्ही इथं दिलेलं आहे पहा या आराखड्यामध्ये, जर यापूर्वी तुम्ही मंडळाच्या E01 म्हणजे E01 योजना जी आहे त्यामध्ये इयत्ता 1ली ते 7वीसाठी आणि इयत्ता 8वी ते 10वीसाठी जर तुम्ही आर्थिक सहाय्य उच्च लाभ घेतला असेल तर सदर पाल्यास या योजनेसाठी लाभ मिळणार नाही आहे. जर यापूर्वी तुम्ही जर लाभ घेतला असेल तर, जर लाभ घेतला नसेल तर तुम्हाला जे नवीन योजना आहे त्याचा लाभ भेटून जाणार आहे. त्यानंतर पहा, ज्या दिनांकास पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल त्या गुणपत्रकावरील दिनांक त्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये या योजनेकरिता लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार आहेत. त्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे. तर या ठिकाणी पहा, ज्यावेळेस उत्तीर्ण झालेला दिनांक असेल त्या दिनांकापासून 1 वर्षभर तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षानंतर अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र नसणार आहात. वर्षाच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत. आता या ठिकाणी पहा की सदर योजनेअंतर्गत रक्कम 20,000 रुपये प्रति पाल्य इतक्या लाभाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. तर इथं पहा, बांधकाम कामगाराच्या म्हणजे मुलं आहेत त्यांना या ठिकाणी हे 20,000 रुपये भेटणार आहेत. हे कुणासाठी आहे? इयत्ता 9वीसाठी आहे. उत्तीर्ण पाल्यास 9वीचे जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना हे पैसे भेटणार आहेत. त्यांच्या बांधकाम कामगाराचे वडील आईवडील असतील त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आवश्यक कागदपत्रे. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती राहणार आहेत? पाल्याचे आधार कार्ड, ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 9वीमधील शाळेचे ओळखपत्र आणि पाल्य इयत्ता 9वीमध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका ते देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र गरजेचे आहेत. तर या ठिकाणी पहा, भरपूर असे तुम्हाला या ठिकाणी हे कोणत्या मुलांना कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटणार आहे हे पण सांगितलेलं आहे. तर इथं पहा, पुढे आणखीन एक माहिती दिली, इयत्ता 11वी त्यासाठी पण ₹25,000 रुपये भेटणार आहेत. कागदपत्रे कोणकोणते लागणार ते सांगितलेलं आहे. पात्रता काय, निकष काय हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला हा शासन निर्णय जी आर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. परंतु त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं गरजेचं आहे. यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, तर तुम्हाला हा शासन निर्णय जी आर भेटेल आणि तुम्हाला पुढची पण अपडेट भेटेल. आणि तुम्ही जर कुठल्याही विषयी बांधकाम कामगाराच्या रिलेटेड जर माहिती विचारायची असेल तर मला चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. तिथून पुढे तुम्हाला रिप्लाय पण भेटेल आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ती माहिती पण भेटेल आणि हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जाणार आहे. तर या ठिकाणी त्यानंतर पहा, योजनेचे नाव वैद्यकीय पदवी सहाय्य योजना, त्यासाठी पात्रता निकष आणि त्यासाठी 1,00,000 रुपये मिळतात. आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात हे पण सांगितलेलं आहे. आता सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा, तुम्हाला सविस्तर माहिती पण भेटून जाईल. कारण की हा व्हिडिओ भरपूर खूप मोठा होत आहे. योजनेचे नाव पहा, अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना. पात्रता निकष दिलेले आहेत. वित्तीय सहाय्य किती 60,000 रुपये आहेत आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, इथं निवासी सैनिक शाळामधील शिक्षणाकरता सहाय्य योजना आहे. त्यासाठी काय आहे की ट्युशन फी परिपूर्ती करण्यात येईल. तथापि याकरिता दरवर्षी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्र हे पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे की जे परदेशात पदव्युत्तर पदवी व PhD सहाय्य योजना आहे. पात्रता निकष दिले आहेत, वित्तीय सहाय्य दिलेलं आहे आणि आवश्यक कागदपत्र त्याचे पण दिलेले आहेत. आणि त्यानंतर विशेष महत्त्वाची, आता बरेच सारे कमेंट करत होते की मूलभूत वस्तू या ठिकाणी पाहू शकतात. मूलभूत वस्तू संच म्हणजे बेसिक आयटम किट सहाय्य योजना, ह्या योजनेचं नाव आहे बेसिक आयटम किट म्हणजेच मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या 2 पाल्यांना मूलभूत वस्तू सहाय्य योजना DBT काइंड पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या सदरच्या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. ह्या वस्तूचे पैसे भेटतील किंवा वस्तू भेटतील आताच काय सांगता येणार नाही, परंतु इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत अशा प्रकारे निर्णय काढलेला आहे. अगोदर जे आहे ते इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत E01 अशी एक योजना होती. त्यामध्ये 2,500 आणि 5,000 रुपये असे पैसे भेटत होते. परंतु आता ती योजना बंद करून आता काही बेसिक किट आयटम म्हणजे या ठिकाणी काही वस्तू भेटणार आहेत. इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीपर्यंत या ठिकाणी पाहू शकतात, क्लिअरली दिलेलं आहे. इथून पुढं पहा, इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हे वस्तू भेटणार आहेत.
तर अशा प्रकारे त्यामध्ये पात्रता निकष काय आहे, वित्तीय सहाय्य काय आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की नवीन शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती योजना कशा प्रकारे आहेत, कोण पात्र आहेत, त्यामध्ये पुन्हा निकष काय आहेत, कागदपत्रे कोणकोणती राहणार आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पहिल्या योजना बंद करून नवीन कोणकोणत्या योजना सुरू झाल्या शैक्षणिक योजना हे तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा आणि कमेंट करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा शासन निर्णय जी आर पाहिजे असेल, हा जी आर तुम्हाला घ्या, तुम्ही सविस्तर वाचा, म्हणजे तुमच्या बरोबर संपूर्ण लक्षात येणार आहे. नक्कीच तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. हे कुणासाठी आहे, इयत्ता 9वीसाठी आहे. उत्तीर्ण पाल्यास 9वी जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना हे पैसे भेटणार आहेत. त्यांच्या बांधकाम कामगाराचे वडील आईवडील असतील त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आवश्यक कागदपत्रे. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती राहणार आहेत, पाल्याचे आधार कार्ड, ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 9वीमधील शाळेचे ओळखपत्र आणि पाल्य इयत्ता 9वीमध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका ते देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र गरजेचे आहेत. तर या ठिकाणी पहा, भरपूर असे तुम्हाला या ठिकाणी हे कोणत्या मुलांना कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटणार आहे हे पण सांगितलेलं आहे. तर इथं पहा, पुढे आणखीन एक माहिती दिली, इयत्ता 11वी त्यासाठी पण ₹25,000 भेटणार आहेत. कागदपत्रे कोणकोणते भेटणार लागणार ते सांगितलेलं आहे. पात्रता काय, निकष काय हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला हा शासन निर्णय जी आर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. परंतु त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं गरजेचं आहे. यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, तर तुम्हाला हा शासन निर्णय जी आर भेटेल आणि तुम्हाला पुढची पण अपडेट भेटेल. आणि तुम्ही जर कुठल्याही विषयी बांधकाम कामगाराच्या रिलेटेड जर माहिती विचारायची असेल, तुम्हाला चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. तिथून पुढे तुम्हाला रिप्लाय पण भेटेल आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ती माहिती पण भेटेल आणि हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जाणार आहे. तर या ठिकाणी त्यानंतर पहा, योजनेचे नाव वैद्यकीय पदवी सहाय्य योजना, त्यासाठी पात्रता निकष आणि त्यासाठी ₹1,00,000 मिळतात. आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात हे पण सांगितलेलं आहे. आता सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा, तुम्हाला सविस्तर माहिती पण भेटून जाईल. कारण की हा व्हिडिओ भरपूर खूप मोठा होत आहे. योजनेचे नाव पहा, अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना. पात्रता निकष दिलेले आहेत. वित्तीय सहाय्य किती, ₹60,000 आहे आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, इथं निवासी सैनिक शाळामधील शिक्षणाकरता सहाय्य योजना आहे. त्यासाठी काय आहे की ट्युशन फी परिपूर्ती करण्यात येईल, तथापि याकरिता दरवर्षी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्र हे पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे की जे परदेशात पदव्युत्तर पदवी व PhD सहाय्य योजना आहे. पात्रता निकष दिले आहेत, वित्तीय सहाय्य दिलेलं आहे आणि आवश्यक कागदपत्र त्याचे पण दिलेले आहेत. आणि त्यानंतर विशेष महत्त्वाची, आता बरेच सारे कमेंट करत होते की मूलभूत वस्तू या ठिकाणी पाहू शकतात. मूलभूत वस्तू संच म्हणजे बेसिक आयटम किट सहाय्य योजना, ह्या योजनेचं नाव आहे बेसिक आयटम किट म्हणजेच मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या 2 पाल्यांना मूलभूत वस्तू सहाय्य योजना DBT काइंड पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या सदरच्या योजनेच्या पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. ह्या वस्तूचे पैसे भेटतील किंवा वस्तू भेटतील आताच काय सांगता येणार नाही, परंतु इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत अशा प्रकारे निर्णय काढलेला आहे. अगोदर जे आहे ते इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत E01 अशी एक योजना होती. त्यामध्ये 2,500 आणि ₹5,000 असे पैसे भेटत होते. परंतु आता ती योजना बंद करून आता काही बेसिक किट आयटम म्हणजे या ठिकाणी काही वस्तू भेटणार आहेत. इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीपर्यंत या ठिकाणी पाहू शकतात, क्लिअरली दिलेलं आहे. इथून पुढं पहा, इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हे वस्तू भेटणार आहेत. तर अशा प्रकारे त्यामध्ये पात्रता निकष काय आहे, वित्तीय सहाय्य काय आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की नवीन शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती योजना कशा प्रकारे आहेत, कोण पात्र आहेत, त्यामध्ये पुन्हा निकष काय आहेत, कागदपत्रे कोणकोणती राहणार आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पहिल्या योजना बंद करून नवीन कोणकोणत्या योजना सुरू झाल्या शैक्षणिक योजना हे तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा आणि कमेंट करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा शासन निर्णय जी आर पाहिजे असेल, हा जी आर तुम्हाला घ्या, तुम्ही सविस्तर वाचा, म्हणजे तुमच्या बरोबर संपूर्ण लक्षात येणार आहे. नक्कीच तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.